नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटिग्रेशन ह्या चॅप्टरमध्ये इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड या मेथडवरती आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. बघा, ही जी मेथड्स आहेत ह्या मेथडमध्ये ॲक्च्युली कोणता तरी नंबर आपल्याला रिप्लेस करायचा असतो, तो कसा काय त्याच्या स्टेप्स आपल्याला बघायच्यात. यावरती व्हेरी IMP असे 14 प्रॉब्लेम्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन स्टँडर्ड इंटिग्रेशन फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे फॉर्म्युले कसे डिझाईन करायचे याची व्हिडिओ ॲक्च्युली आपण स्टडी केली आहेत. ती जर व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर वरती आय बटनावरती ही व्हिडिओ शो होते, त्यावरती प्रेस करून ह्या फॉर्म्युलाचा स्टडी तुम्ही करा. त्याचप्रमाणे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन यावरती जे व्हेरी IMP प्रॉब्लेम आहे त्याचा आपण स्टडी केला आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड जी काय आहेत ती नेमकी कशी सॉल्व करायची, ही मेथड बऱ्याच जणांना का अवघड जाते ठीक आहे, त्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. व्हिडिओ ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, व्हिडिओ स्किप करू नका, तर हा टॉपिक तुम्हाला इझी वाटेल आणि व्यवस्थित अंडरस्टँड होईल. बघा, स्टेप्स नंबर पहिली आपण असं म्हणतोय की कन्सिडर I इज इक्वल्स टू गिवन प्रॉब्लेम. ही आपली स्टेप नंबर 1 असणार आहे की ज्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. गिवन प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला हा जो प्रॉब्लेम दिला असेल है ना, आपल्याला क्वेश्चन असा विचारला जातो, इव्हॅल्युएट आणि इंटिग्रेशन साईन देऊन आपल्याला प्रॉब्लेम विचारला जातो. ह्या टाईपचे प्रॉब्लेम 4, 6 आणि 2 अशा मार्कांमध्ये डिवाइड केलं जातं. कधी 2 मार्कासाठी जर छोटे छोटे प्रॉब्लेम असतील 2 मार्कांसाठी येतात, थोडेसे मोठे प्रॉब्लेम असतील तर 4 मार्कांसाठी येतात, आणि आणखी थोडेसे मोठे प्रॉब्लेम असतील तर 6 मार्कांपर्यंत याचं वेटेज आहे. तर फर्स्ट आपल्याला काय करायचं असेल, फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला कन्सिडर करायचं असेल की तो दिलेला प्रॉब्लेम त्याला आपण I कन्सिडर करणार आहे, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहोत. त्यानंतर स्टेप नंबर 2 आपल्याला अशी सांगते पुट, म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. काय सबस्टिट्यूट करायचं बघा, सिलेक्ट द टर्म विच डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अशी एक टर्म शोधायची असते की त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथेच प्रेझेंट आहेत, त्याला आपण टी कन्सिडर करणार आहे, त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणतो. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला इक्वेशन नंबर 2 आपण जे कन्सिडर केलं आहे त्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. त्यानंतर आपल्याला अशी काहीतरी स्टेप्स बघायला मिळेल ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत, ती टर्म एका बाजूला असेल आणि डी टीची टर्म एका बाजूला असेल. स्टेप नंबर 4 मध्ये फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम, म्हणजे आपल्याला जे इक्वेशन आपण कन्सिडर केलं आहे त्यामध्ये आपल्याला आलेली ह्या प्रॉब्लेमची डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्याची व्हॅल्यू ती आपल्याला इथे प्रॉब्लेममध्ये बघायला भेटते. त्याच्या जागी आपल्याला DT रिप्लेस करायचं असतो, म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला नव्यानं बघायला भेटतो, तो I इज इक्वल्स टू इन द फॉर्म ऑफ टी मध्ये. म्हणजे गिवन प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायला दिला तो dx है ना, dx ह्याच टाईपमध्ये आपल्याला सगळा प्रॉब्लेम बघायला भेटतो व्हेरिएबल एक्समध्ये. तर तो प्रॉब्लेम आपल्याला कन्वर्ट करायचा असतो आधी DT मध्ये. मग 5व्या स्टेपमध्ये आपण फाइंड द इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे DT मध्ये आला आहे प्रॉब्लेम म्हणून आपण त्याचं इंटिग्रेशन फाइंड करतोय विथ रिस्पेक्ट टू टी सोबत. आणि आपल्याला स्टेप्स मिळणारे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये इंटिग्रेशन फाइंड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं I इज इक्वल्स टू इंटिग्रेशनची काहीतरी व्हॅल्यू असते, सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशनचं सिम्बॉल निघून जातं म्हणून आपण +C लावतो. आणि सरते शेवट आपण जी टीची व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली असते ही सिलेक्ट टर्म, ती आपल्याला परत एकदा सबस्टिट्यूट करायची असते. ती आपल्या स्टेप नंबर 6, पुट द व्हॅल्यूज ऑफ टी फ्रॉम इक्वेशन 2, म्हणजे इक्वेशन 2 वरनं ती व्हॅल्यू घ्यायची आणि ती कुठे पुट करायची, हे आपल्याला फायनल सोल्युशन मिळते त्याच्यामध्ये. सो वी गेट फायनल सोल्युशन. अशा पद्धतीत आपल्याला फायनल सोल्युशन भेटणार आहे. ठीक आहे, चला 1 बाय 1 ह्या प्रॉब्लेमचा आपण स्टडी करूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं आहे, इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन 1/x इंटू लॉग x dx. आपण जर ऑब्झर्व केलं 1/x इंटू लॉग x, तर आपल्याला कोणत्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह इथे प्रेझेंट आहे तो आपल्याला शोधावा लागेल. शोधायचं म्हणजे काय करायचं, इथे जो नंबर दिला आहे त्याचं स्प्लिटिंग करून बघायचं, म्हणजे 1/x जर घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तो चेक करून बघायचा.
1 अपॉन लॉग एक्स घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तो आपल्याला ऑब्झर्व करावा लागेल. फक्त लॉग एक्स जर घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल तो आपल्याला चेक करावा लागतो. या सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आणखी एक हिंट मी तुम्हाला देईल. जर आपल्याला एक्झाममध्ये लॉग एक्स जर दिसला तर त्यालाच आपण टी कन्सिडर करणार आहोत. त्यानंतरनं आपण जर प्रॉब्लेम ऑब्झर्व जर केलेत, जर आपल्याला कुठे ई रेस टू पॉवर जर दिसली तर तो आपण कन्सिडर करणार आहे, त्याला आपण टी म्हणून कन्सिडर करणार आहे. जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल आणि आपल्याला जर अँगल दिला असेल तर त्याला आपण टी म्हणून कन्सिडर करणार आहोत. इथे बघा परत रूट दिसतंय. असं मी का सांगतोय, इथे बघा असे मोठे मोठे प्रॉब्लेम आले तर आपला गोंधळ होतो की नेमकं टी कशाला कन्सिडर करायचा. कारण आपल्याकडे एवढा सारा वेळ नाही आहेत एक्झाममध्ये की प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह आपण चेक करायचा आणि मग नंतर कशाला तरी कन्सिडर करायचा. तर त्याच्यासाठी बेस्ट वे तुम्हाला मी हिंट देतोय. जर लॉग एक असेल तर त्याला डायरेक्ट टी कन्सिडर करायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला तिथे प्रेझेंट असतो. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स ते काय असतं 1 अपॉन एक्स. बघा इथे 1 अपॉन एक्स प्रेझेंट दिसतोय. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स तो काय असतो 1 अपॉन एक्स आपल्याला इथे प्रेझेंट दिसेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स तर ते काय असतं सेक्स स्क्वेअर एक्स. बघा ते इथे प्रेझेंट दिसतंय ना. असे ट्रिक्स आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. जसं जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तशी 1 बाय 1 ट्रिक्स मी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे. सो व्यवस्थित ह्या प्रॉब्लेमचा स्टडी करूया. बघा फर्स्ट प्रॉब्लेम आपण घेतला आहे सॉल्व्ह करायला. तर फर्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिसतंय इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स डी एक्स. बघा जसं आपल्याला पहिली स्टेप्स आपल्याला दिली त्याप्रमाणे आपण याला सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याला काय कन्सिडर करायचं आहे, आय इज इक्वल्स टू दिलेला प्रॉब्लेम आपल्याला कन्सिडर करायचा आहे. सो 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स डी एक्स हा आपण कन्सिडर केला आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. जे आपल्या स्टेप आपण आता ऑब्झर्व केल्या स्टेप्स त्याच पॅटर्नने आपण याला 1 बाय 1 सॉल्व्ह करायची. सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या प्रॉब्लेमला आपण आय म्हणून कन्सिडर केला आहे. नंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला एक टर्म सिलेक्ट करायची आहे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे प्रेझेंट असला पाहिजे. मग आपण बघितलं की लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स की तो तिथे प्रेझेंट आहे. म्हणून मी याला पुट करतोय, पुट लॉग एक्स इज इक्वल्स टू टी. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय करायचं स्टेप नंबर 3 मध्ये की याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचं आहे, याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. सो आपण इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स तर तो काय असतोय 1 अपॉन एक्स आणि ह्या एक्सचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह आहे ना. एक्सचा काय घ्यायचा आहे परत एकदा डेरिव्हेटिव्ह. मग तो काय असतोय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. सो आपण तो 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. ओके इज इक्वल्स टू बघा आता टी आहे, टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला कोणासोबत विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. सो तो काय असेल डी टी अपॉन डी एक्स असेल. ठीक आहे. सो हवं तर आपण इथे सिन्स ब्रॅकेटमध्ये राईट करूया डी वाय अपॉन डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स तो काय असतोय 1 अपॉन एक्स. ओके. सो आता आपण ही जी स्टेप्स ऑब्झर्व करतोय याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सगळ्या एक्सच्या टर्म एका बाजूला घ्यायच्या आणि टीच्या टर्म एका बाजूला घ्यायच्या. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर 1 अपॉन म्हणजे डी टी अपॉन डी एक्स दिसते. सो इथे अपॉनला येतो, जर मी इकडे शिफ्ट केलं तर मल्टिप्लायला जाईल. सो मला स्टेप बघायला भेटते 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू डी टी. आता आपण प्रॉब्लेम ऑब्झर्व करूया. बघा गिवन प्रॉब्लेम आपल्याला काय होता 1 अपॉन एक्स आणि डी एक्स हा लॉग थोड्या पुरता आपण विसरून जाऊया. म्हणजे आपल्याला तिची पूर्ण टर्म इथे ऑब्झर्व होती है ना. 1 अपॉन एक्स डी एक्स म्हणजे या पूर्ण टर्मच्या जागी मी रिप्लेस कशाला करणार आता डी टीने रिप्लेस करणार आहे. सो ओके. सो आपण इथे लिहूया फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम काय ऑब्झर्व होते आपल्याला की आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ह्या पूर्ण टर्मच्या जागी आपण काय पुट करणार आहे डी टी पुट करणार आहे आणि लॉग एक्स है ना. लॉग एक्स म्हणजे काय असतंय टी आपण ते कन्सिडर केलं आहे. सो आपल्याला प्रॉब्लेम बघायला भेटतोय 1 अपॉन टी इंटू डी टी. चेक करा बघा 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स त्याच्या ठिकाणी काय आला डी टी आला आणि 1 अपॉन लॉग एक्स होता तर लॉग एक्स म्हणजे काय आलं टी पुट केला. ओके. आणि आता इंटिग्रेशन सोपं आहे आपल्याला फाईंड करायला.
सो आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार आहे, हाच फॉर्म्युला आपण आता इथे लावतोय, म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल्स टू आन्सर मिळते log x प्लस सी. ज्यावेळेला इंटिग्रेशन निघून जातं त्यावेळेला आपण प्लस सी लावतोय. सो इथे सगळं टीच्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय. सो आपला आन्सर मिळणार आहे log t प्लस सी, log t प्लस सी. आणि log टीची व्हॅल्यू आता आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे फ्रॉम इक्वेशन सेकंडवरनं, आणि टीची व्हॅल्यू म्हणजेच काय दिसते log x. ओके, सो आपण राईट करतोय आय इज इक्वल्स टू log t, टीची व्हॅल्यू आपण पुट करतोय log x, ओके, ब्रॅकेटमध्ये, आणि सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं. सो आपण इंटिग्रेटेड कॉन्स्टंट लावतोय प्लस सी, विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, एकदम इझी आहे प्रॉब्लेम. ओके, सो व्यवस्थित फक्त स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व करत गेलं की सोल्युशन मिळते. इथे ब्रॅकेटमध्ये आपण ही व्हॅल्यू कुठनं राईट केली आहे ते आपण मेन्शन करूया. इथे लिहूया सिन्स फ्रॉम इक्वेशन सेकंड, फ्रॉम इक्वेशन सेकंडवरनं आपण ही व्हॅल्यू पुट केली आहे. ओके, क्लिअर होते सगळ्यांना. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम बघूया. बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ई रेस टू tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. ओके, हा प्रॉब्लेम होता आपल्याला सॉल्व्ह करायचा. व्यवस्थित समजून घ्या. ओके, ज्याप्रमाणे आपण याला स्टेपला फॉलोअप दिलं सेम त्याचप्रमाणे आपण याला स्टेपला फॉलोअप देऊया. बघा, स्टेप नंबर 1 काय सांगत होती आपल्याला की दिलेल्या प्रॉब्लेमला काय कन्सिडर करायचं, आय. सो आपण आय इज इक्वल्स टू राईट करून घ्या ई रेस टू tan x इंटू, बघा ई रेस टू tan ए आणि इंटू म्हणजे हा ई सोबत आपल्याला लिहायचा तो काय सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स, आणि याला आपण म्हणणार इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा, आता मी तुम्हाला हिंट दिलं आहे, ईच्या पावरला जो काही नंबर दिसेल है ना त्याचा डेरिव्हेटिव्ह आधी घेऊन बघा. तो जर डेरिव्हेटिव्ह आपल्याला जर फुलफिल होत असेल तर आपल्याला कमी वेळात पटकन डेरिव्हेटिव्हची टर्म फाइंड करता येते. ओके, सो बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन मी तुम्हाला सांगितलं होतं इथे काय असतं, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक है ना. इथे टॅनचा आपण जम्प करून इथे जातो म्हणजे इथे आहेत सेक. सो टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय दिसतो सेक स्क्वेअर एक्स. ओके, सो आपण टी पुट करू शकतोय. सो करा पुट टॅन एक्स इज इक्वल्स टू टी, याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर सेकंड. आणि थर्ड स्टेपमध्ये आपण करतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स है ना. सो टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय तर सेक स्क्वेअर एक्स असतोय ना. सो आपण राईट करूया सेक स्क्वेअर एक्स. ओके, आणि परत एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो काय असतो 1. सो तो आपण राईट केला चालतो, नाही राईट केला तरी चालतो. इज इक्वल्स टू बघा टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे ते कसं बघायला भेटेल टी डी टी अपॉन डी एक्स. ओके, सो आता एक्सच्या टर्म एका बाजूला घ्या, टीच्या टर्म एका बाजूला ठेवूया. आता हा डिनोमिनेटरमध्ये तो जर इकडे आला तर काय होईल मल्टिप्लाय होईल है ना. सो आपल्याला टर्म बघायला भेटेल सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू डी टी. ओके, क्लिअर होत आहे. बघा, आता इथपर्यंत आल्यानंतर ना आता आपण एक्झाम्पल जे आहेत गिवन ते ऑब्झर्व करूया. बघा, सेक स्क्वेअर एक्स आणि डी एक्स, बघा म्हणजे याच्या जागी आपण आता काय रिप्लेस करू शकतो, ह्या पूर्ण टर्मच्या जागी डी टी रिप्लेस करू शकतोय. आणि जिथे टॅन दिसते तिथे आपण काय राईट करू शकतोय टी राईट करू शकतोय. सो बघा, आता आपण राईट करतोय कशावरनं फ्रॉम इक्वेशन 1 वरनं राईट करतोय आपण, म्हणून मी इथे राईट करतोय फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी. कुठनं आणला टी आपण कन्सिडर केला होता तो, आणि इनटू आता ह्या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय दिसतोय तो डी टी. ओके, आणि आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, सोपा फॉर्म्युला आहे ना इंटिग्रेशन फाइंड करायचं. बघा, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स काय असतं, ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन तर ई रेस टू एक्सच असतं, आणि पुढे काय असतं इंटिग्रेटेड कॉन्स्टंट प्लस सी आहे ना. हा फक्त एक्समध्ये फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला टी टीमध्ये कन्वर्ट केला आहे. सो आपल्याला आन्सरमध्ये मिळणार आहे आय इज इक्वल्स टू ई रेस टू टी. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण लावतो प्लस सी, दॅट इज इंटिग्रेटेड कॉन्स्टंट. ओके, आणि आता परत रिसबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू ऑफ टी म्हणजे काय असतं टॅन एक्स. सो आपल्याला आन्सर मिळतं आहे ई रेस टू टॅन एक्स ॲज इट इज है ना. टीची व्हॅल्यू आपण ॲज इट इज पुट केली आणि नंतर मिळत आहे प्लस सी. ओके, सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, फक्त ही टीची व्हॅल्यू कुठनं राईट केली आहे ते आपण इथे सिन्स म्हणून राईट करूया फ्रॉम इक्वेशन सेकंड. ओके, खूप इझी प्रॉब्लेम आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या त्याला. ओके,
बघा आता नेक्स्ट ह्याच टाईपमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. ओके, सो बघा एक्झाम्पल नंबर 3 आपल्याला काय सांगतो, सो व्यवस्थित समजून घ्या आधी. बघा, इंटिग्रेशन साइन लॉग एक्स अपॉन एक्स डी एक्स हे ना, आणि इव्हॅल्यूट करायला लावलं आपल्याला. ओके, सो व्यवस्थित समजून घ्या आपल्याला त्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे. नेहमीप्रमाणे याला आपण काय करणार आहे, आय म्हणून कन्सिडर करतोय. सो इंटिग्रेशन साईन पहिल्यांदा लावतोय, साइन इंटू ब्रॅकेट लॉग एक्स. ओके, जो प्रॉब्लेम आपल्याला गिवन दिसतोय तो आपण ॲज इट इज राईट करून घेतला. आता इथे चेक करा की कोणत्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे प्रेझेंट आहे, आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे प्रेझेंट असतो त्याला आपण टी म्हणून कन्सिडर करणार आहोत. ओके, सो आपण जर बघितलं साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय तर कॉस असतो. इथे कॉसची टर्म दिसत नाही. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, तो पण तिथे दिसत नाही. म्हणून मी तुम्हाला हिंटमध्ये काय सांगितलं होतं की साईनचा जो अँगल असेल त्याला तुम्ही डायरेक्टली टी पुट करा, है ना, तुम्हाला डायरेक्ट सोल्युशन भेटतं. बघा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह का असतो तर 1/x, म्हणजेच हा अपॉनला आहे. सो 1/x आपल्याला राईट करता येतो. ओके, सो आता आपण पुट करूया. पुट हिंट आहे, डायरेक्ट साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आला त्याचा अँगललाच डायरेक्ट आपण टी पुट करायचं असतं. ओके, ही हिंट आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. बघा, लॉग एक्स इज इक्वल्स टू आपण काय घेतलं, टी घेतलं. जो आपण नवीन गिवन प्रॉब्लेम घेतला होता ज्याला आपण आय कन्सिडर केलो त्याला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 1 म्हणूया. जिथे आपण टीमध्ये कन्सिडर केलं त्याची व्हॅल्यू त्याला आपण सेकंड म्हणूया. आणि जो आता प्रॉब्लेम नंबर इक्वेशन नंबर सेकंड दिसतंय त्याला आता आपण डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग लॉग साईडला आपण इथे लिहूया एकदा. सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर ते काय असतं 1/x. ओके, सो आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काय राईट करता येईल 1/x. आणि परत एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो काय असतो 1, सो तो आपण लिहत नाही. आता टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजेच काय विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच काय मिळणार आहे dt/dx. ओके, सो एक्सच्या टर्म एका बाजूला घेऊया आणि टीच्या टर्म एका बाजूला घेऊया. बघा, आता हा इथे डिवाइडला, इकडे जाऊन काय होईल तो मल्टिप्लाय होईल. सो 1/x आणि इंटू dx इज इक्वल्स टू काय मिळते आपल्याला dt मिळते. ओके, सो इक्वेशन नंबर 1 ऑब्झर्व करा. बघा, इथे जर आपण ऑब्झर्व केलं की न्यूमरेटरची व्हॅल्यू जर आपण 1 कन्सिडर केलं तर 1/x dx, म्हणजे याच्या जागी आपल्याला काय पुट करता येईल dt पुट करता येईल. आणि लॉग एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय पुट करता येईल टी पुट करता येईल. बघा, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम फ्रॉम इक्वेशन 1 बिकम आपल्याला काय बघायला भेटेल, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साईनची टर्म ॲज इट इज असणार आहे लॉग एक्सच्या ठिकाणी आपण काय पुट करतोय टी, आणि 1/x dx ह्या पूर्ण टर्मच्या जागी आपण आता पुट करतोय dt. ओके, म्हणजे सगळा प्रॉब्लेम आपला टीमध्ये कन्वर्ट झाला. ओके, सो आता आपण जर इंटिग्रेशन जर बघितलं तर सिन्स इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dxचं इंटिग्रेशन काय असतं तर ते असतंय कॉस एक्स. काय असतं कॉस एक्स प्लस सी. पण आपल्याला माहिती आहे काय आन्सर सीनं स्टार्ट झालं तर आपण काय लावतो त्याला मायनस साईन लावतो, है ना. सो काय येतं इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx, तर त्याचा आन्सर मिळतं आहे मायनस कॉस एक्स प्लस सी. ओके, सो आपल्याला याचा आन्सर कसं भेटणार आहे, आय इज इक्वल्स टू मायनस कॉस इथे अँगल टी आहे म्हणून खाली पण काय आला टी आणि पुढे आला प्लस सी. ओके, सो आपल्याला टीची व्हॅल्यू माहिती आहे, सो आपण टी सबस्टिट्यूट करूया. सो आय इज इक्वल्स टू मायनस कॉस काय आहे टीची व्हॅल्यू तर ती आहे लॉग एक्स. सो लॉग एक्स प्लस सी. ओके, सो विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. कुठून पुट केली आपण ही व्हॅल्यू तर आपण इथे राईट करूया सिन्स फ्रॉम इक्वेशन सेकंडवरनं आपण ही पुट केली आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 4 बघूया. इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन कॉस इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ लॉग एक्स, है ना, ब्रॅकेटमध्ये दिसतंय. म्हणजे ह्या कॉसचा अँगल आपल्याला हा पूर्ण दिला आहे आणि आपण एक्स दिला आहे आणि dx म्हटलं. आता जर आपण ऑब्झर्व केलं बघा दोघं इक्वेशन जर आपण सेम बघा इक्वेशन 3 म्हणजे प्रॉब्लेम नंबर 3 आणि प्रॉब्लेम नंबर 4 जर बघितला तर फक्त चेंज कशाने झालं, इथे साईन आलं आहे तिथे कॉस आलं आहे, बाकी प्रॉब्लेम सेम आहेत. हां, सो सेम मेथडने आपण त्याला सॉल्व्ह करूया. बघा,
आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉस इंटू ब्रॅकेट लॉग एक्स ओके अपॉन एक्स इंटू डी एक्स, याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता जसं आपण इथे लॉग एक्स घेतलं त्याला डायरेक्ट टी पुट केलं, सेम आपण इथे पण तसंच पुट करणार, कारण मी तुम्हाला आताच हिंट दिले की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आला आणि त्याचा अँगल जर आपण डायरेक्ट पुट केला की त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे प्रेझेंट असतो है ना. सो आपण इथे पुट करूया, पुट लॉग एक्स इज इक्वल्स टू टी आणि याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. ओके. सो आता आपण याला काय करणार आहे, डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. सो लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि आपल्याला माहिती आहे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय 1/x. सो आपण इथे राईट करतोय 1/x इज इक्वल्स टू डी टी अपॉन डी एक्स. सेम आपल्याला याच्यासारखीच टर्म भेटली. आता जसं आपण हे फाईंड केलं सेम तशीच टर्म फाईंड झाली. आता काय करा, डी एक्सची टर्म फक्त एका बाजूला शिफ्ट करा आणि डी टीच्या टर्म एका बाजूला शिफ्ट करा, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळणार आहे 1/x डी एक्स इज इक्वल्स टू डी टी. ओके. सो बघा ऑब्झर्व करा इथे 1/x आणि डी एक्स म्हणजे याच्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे डी टी आणि जिथे लॉग आहे तिथे काय पुट करणार आहे टी. कॉस हा कॉस ॲज इट इज राहील. सो आपण इथे राईट करतोय फ्रॉम इक्वेशन फर्स्ट become I is equals to इंटिग्रेशन ऑफ कॉस, लॉगच्या ठिकाणी आपण पुट करतोय टी आणि डी टी. ओके. सो आता याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो आपल्याला माहिती आहे कॉसचं इंटिग्रेशन काय असतं तर साइन एक्स असतं आहे ना, पण इथे टी आहे म्हणून आपण काय घेतोय टी घेतोय आणि प्लस सी. ओके. बघा एक्समध्ये आपल्याला तो फॉर्मॅट लक्षात आहे काय असतं तो कॉस एक्सचं इंटिग्रेशन, तर ते काय असतं साइन एक्स प्लस सी. ओके. सो तेच फक्त टी टीमध्ये होतं म्हणून आपण टी टीमध्ये पुट केलं. ओके. इज इक्वल्स टू बघा साइन हा ॲज इट इज राहील, साइन काय आहे ॲज इट इज राहील आणि टीच्या ठिकाणी आपण काय रिप्लेस करू शकतोय तर कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ही व्हॅल्यू कुठून पुट केली ते आपण फक्त राईट करतोय तर फ्रॉम इक्वेशन सेकंडवरनं आपण ही व्हॅल्यू पुट केली आहे. ओके. सो ह्याच पद्धतीत आपण प्रॉब्लेम नंबर 6 आणि प्रॉब्लेम नंबर 7 याचा स्टडी करूया. बघा प्रॉब्लेम नंबर 6, प्रॉब्लेम नंबर 5 आणि प्रॉब्लेम नंबर 6 जर आपण ऑब्झर्व केला तर आपल्याला साइन अंडररूट ऑफ एक्स अपॉन अंडररूट ऑफ एक्स अशी टर्म आपल्याला बघायला भेटते आणि प्रॉब्लेम नंबर 6 जर बघितलं तर कॉस अंडररूट ऑफ 6 अपॉन अंडररूट ऑफ प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये काय कॉस अंडररूट ऑफ एक्स अपॉन अंडररूट ऑफ एक्स आणि पुढे दिलंय डी एक्स. ओके. सो आता हे दोघं प्रॉब्लेम जर बघितलं तर सेम दिसतं आहे आपल्याला, फक्त इथे साइन फंक्शन आहे इथे कॉस फंक्शन आणि दोघंही प्रॉब्लेम IMP आहेत. हा प्रॉब्लेमही 2 वेळेला याच्या आधी एक्झाममध्ये विचारला गेला आहे, हा प्रॉब्लेमही 3 वेळेला याच्या आधी एक्झाममध्ये विचारला गेला आहे. ठीक आहे. सो व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. बघा सोल्युशनमध्ये आपण घेतोय सगळ्यात पहिल्यांदा. सो याला आपण कन्सिडर करतो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन अंडररूट ऑफ एक्स अपॉन अंडररूट ऑफ एक्स इंटू डी एक्स. सो याला आपण म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता चेक करा. बघा मी सांगितलं की इथे काय दिसतंय अँगल, त्या अँगललाच आपण काय पुट करायचं टी. ओके. आणि नंतरनं आपण काय करायचं त्याला डेरिव्हेटिव्ह त्याचं फाइंड करायचं. ओके. सो आपण घेऊया पुट अंडररूट ऑफ एक्स इज इक्वल्स टू टी, याला आपण म्हणतो इक्वेशन नंबर 2. ओके. सो त्याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो अंडररूट ऑफ एक्स है ना, याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. बघा काय असतो याचा डेरिव्हेटिव्ह. सो dy अपॉन डी एक्स, कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण अंडररूट ऑफ एक्सचा. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर तो असतो 1/2 अंडररूट ऑफ एक्स. ओके. सो याचा डेरिव्हेटिव्ह जो मिळाला आपण तो राईट करूया 1/2 अंडररूट ऑफ एक्स आणि परत एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर तो काय असतो 1. सो आपण तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. बघा आता टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला कोणासोबत विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. ओके. सो तो काय असणार आहे डी टी अपॉन डी एक्स. ओके. सो एक्सचा टर्म एका बाजूला घेऊया, टीचा टर्म एका बाजूला घेऊया. बघा हा
डी एक्स इकडे काय डिनोमिनेटरमध्ये, इकडे काय होईल तो मल्टिप्लाय होईल. सो आपल्याला रिझल्ट भेटणार आहे 1/2 अंडर रूट ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू डी टी. आता आपण जर गिवन प्रॉब्लेम जर ऑब्झर्व केला तर इथे काय दिसतंय, साईन अंडर रूट ऑफ 2 दिसतंय आणि डिनोमिनेटरमध्ये पण काय दिसतंय, रूट एक्स दिसतंय आणि डी एक्स दिसतंय. म्हणजे इथे 2 नाहीच आहे प्रॉब्लेममध्ये कुठे, है ना, गिवन प्रॉब्लेममध्ये 2 नाहीच आहे, पण इथे 2 आला आहे. कशामुळं, तर फॉर्म्युल्यामुळे. मग आपण याच्या पद्धतीत ॲडजस्ट करूया. इथे 2 नाही आहे म्हणून मी हा 2 इथनं काढून टाकतो. आता तो इथे 1/2 म्हणजे डिवाइडला आहे, तो जर मी इकडे शिफ्ट केला तर तो काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. ओके, मग 1/√x dx, तर इथे ऑब्झर्व होते 1/√x dx म्हणजे आपल्याला काय पुट करता येईल त्याच्या ठिकाणी 2dt पुट करता येईल, है ना. आणि जिथे साईन √x आहे आणि √x, तर त्याच्या ठिकाणी काय पुट करता येईल, टी. म्हणजे आपल्याला फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम आपल्याला बघायला मिळतं आहे I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साईन टी, आणि ही पूर्ण टर्म त्याच्या जागी टर्म मिळते इंटू 2dt. ओके, आता 2 इथे काय आला, कॉन्स्टंट टर्म दिसते. सो त्याला पहिल्यांदा इंटिग्रेशनच्या समोर घेऊया आपण. सो आपल्याला टर्म भेटते 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ साईन टी डी टी. आणि साईनचं इंटिग्रेशन आत्ता काय होतं, आता आपण जस्ट मागच्याच याच्यामध्ये बघितलं, तर साईनचं इंटिग्रेशन काय येतं, तर मायनस कॉस एक्स येतं. ओके, सो आय इज इक्वल्स टू 2, साईनचं इंटिग्रेशन मिळते आपल्याला मायनस. ओके, सो मायनस कॉस टी, सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण तिथे लावतोय प्लस सी. ओके, आता ह्या मायनसला आपण ह्या 2 मल्टिप्लाय करूया, म्हणजेच आपल्याला बघायला भेटेल -2 कॉस. ओके, आणि टीची व्हॅल्यू आपल्याला पुट करता येईल ह्या इक्वेशन नंबर 2 वरनं, तर ती व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, √x. ओके, आणि पुढे मिळत आहे प्लस सी. सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, ही व्हॅल्यू कुठनं पुट केली आहे, सो तो आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया फ्रॉम इक्वेशन सेकंडवरनं आपण ही व्हॅल्यू पुट केली आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ कॉस √x अपॉन √x इंटू dx. ओके, सो सोल्युशन गिवन प्रॉब्लेमला आपण पहिल्यांदा आय कन्सिडर करूया. आय इज इक्वल्स टू कॉस √x अपॉन √x, यालाच √x पण म्हणतात. ओके, सो dx याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. सो पुट √x इज इक्वल्स टू टी, याला म्हणतो आपण इक्वेशन सेकंड, ना, √x इज इक्वल्स टू टी, त्याला म्हणतो आपण इक्वेशन सेकंड. आता याला आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आपल्याला टर्म बघायला मिळते 1/2 √x इज इक्वल्स टू dt अपॉन dx. ओके, सो आता ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आताच आपण जस्ट बघितलं तेच आपण ॲज इट इज जसं तसं ठेवलं. ओके, सो आता परत आपल्याला काय पाहिजे, एक्सच्या टर्म एका बाजूला शिफ्ट करायचं आहे. सो 1/√x dx इज इक्वल्स टू, हा 2 मी त्या साईडला शिफ्ट केला, दॅट इज 2dt, है ना. सो आता 1/√x dx याच्या ठिकाणी काय पुट करता येईल, 2dt पुट करता येईल. सो आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम I is equals to integration of cos t into 2dt. ओके, काय केलं आपण, हा कॉस घेतला, √x आहे त्याच्या ठिकाणी टी पुट केला. ओके, आणि 1/√x आणि dx याच्या ठिकाणी काय पुट केला, 2 इंटू dt पुट केला. 2 कॉन्स्टंट आहे, सो इंटिग्रेशनच्या आपण त्याला पुढे घेऊया. सो आपल्याला मिळेल इंटिग्रेशन ऑफ कॉस टी इंटू dt, आणि कॉसचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे काय असतं, तर ते असतं साईन. सो आपण हे राईट करूया 2 साईन टी प्लस सी, आणि टीची व्हॅल्यू आता आपण इथे रिप्लेस करतोय. सो ते येत आहे 2 साईन टीची व्हॅल्यू किती रिप्लेस करणार आहे, तर √x प्लस सी विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, सो टीची व्हॅल्यू कुठनं पुट केली आहे ते आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स फ्रॉम इक्वेशन
since from equation second. ओके, सो विच आर आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, हवं तरी इथे आपण ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला राईट करू शकतोय. सिन्स इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स तर इज इक्वल्स टू आन्सर काय असतं साईन एक्स आणि प्लस सी. ओके, या टाईपमध्ये आपण आज ह्या प्रॉब्लेमचा स्टडी केला आहे. ओके, आता जे काही नेक्स्ट व्हिडिओ आपले असणार आहे त्यावरती राहिलेल्या रिमेनिंग व्हिडिओचा आपण प्रॉब्लेमचा स्टडी करूया. आत्तापर्यंत आपण 6 प्रॉब्लेमचा स्टडी केला आहे. बाकीचे जे प्रॉब्लेम राहिले तर आपले टोटल 14 एक्झाम्पल आपण घेतलेत. तर ह्या प्रॉब्लेमचा स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, वरती नोटिफिकेशन बेल आयकॉन ते हिट करून ठेवा की जेणेकरून आपण दररोज रात्री 7 PM व्हिडिओ अपलोड करतो आहे त्यावेळेला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ह्या पूर्ण प्रॉब्लेमचं तुम्हाला स्टडी व्यवस्थित पद्धतीने करता येईल. ओके मित्रांनो, आणखी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर ना व्हिडिओला लाईक करा की जेणेकरून ह्या व्हिडिओला लाईक केलं की यूट्यूबचं अल्गोरिथम जे चालतं ते जितके जास्त लाईक्स होतील त्याप्रमाणे ते इतरांना शेअर करण्यासाठी यूट्यूबला मदत होती. म्हणजे सर्च इंजिनमध्ये कोणी जर हा टॉपिक सर्च केला की पटकन त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल आणि त्यालाही ह्या प्रॉब्लेमचा स्टडी करता येईल. आपल्या ह्या यूट्यूब चॅनलचं एकच मोठं की प्रत्येकाला आपल्याला मॅथ शिकवायचं आहे. ओके, आणि जास्तीत जास्त मार्क्स त्यांना एक्झाममध्ये कवर झाले पाहिजे. ओके, सो प्लीज लाईक दी चॅनल, सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू. नोटिफिकेशन आयकॉन हिट करून ठेवा जेणेकरून 7 PM व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.